तर दुसरीकडे उरी हल्ल्यातील दुसरे शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव साताऱ्यातील जाशी या मूळ गावी दाखल झालंय। उरी हल्ल्यानंतर रात्री 11:30 वाजता चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर आज सकाळी ते जाशीला रवाना करण्यात आलंय। मंदार गोंजारी आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। मंदार, या शहीद जवानाचं पार्थिव कधी पोहोचणार आहे मूळ गावी आणि कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय गावातलं वातावरण? प्राजक्ता, चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव जाशी या गावी पोहोचलेलं आहे आणि त्यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे। या अंत्ययात्रेमध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। एका बाजूला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला जातो, त्याचबरोबर गावातील लोकांना मोठा अभिमानी आहे चंद्रकांत गलांडे यांच्याबद्दल आणि त्यामुळे त्यांच्या या अंत्ययात्रेमध्ये गावातील भजनी मंडळ टाळ, मृदुंग, ढोलकी, झांज अशा प्रकारे वाद्य घेऊन सहभागी झालेला आहे। मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे। जाशी या गावापासून काही अंतरावरती गलांडे यांची वस्ती आहे, या ठिकाणी त्यांच्यावर काही वेळामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। प्राजक्ता, मंदार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।